एका मॅडम संग मी ब्लॉग बनवत होतो. ती मॅडम बनव म्हणे मला. त्याच्यानंतर ते म्हणे तिचं काय मला झालं माहित नाही. ते म्हणायला लागली दादा म्हणे मला तिथं समोरच जायचं आहे म्हणे. ठीक आहे बुवा. तर मित्रांनो, माझा मराठी माणूस, जसा मराठी माणूस बोलताना जसा हा शब्द वाटतोय ना, एक अलगच पॉवर होतो, तसाच माझा मराठी माणूस पण आहे. आज माझा मराठी माणूस, माझा ऑटोमध्ये एक प्रवासी भेटला मला, जो महाराष्ट्रीयन आहे. आणि मजेची गोष्ट काय आहे, मी यांना विचारणार आहे की मी एका वर्षामध्ये जे माझं चॅलेंज आहे 1 करोड रुपये कमवायचं, ते कसं कम्प्लीट करावं. तर भाऊ, तुला काय वाटते की मी माझं चॅलेंज जे आहे एका वर्षामध्ये 1 करोड रुपये कमवायचं, ते कशा प्रकारे मी म्हणजे कमावू शकतो, ते बोलू शकतो? हो, म्हणजे तुम्ही एक तर डेली व्हिडिओ टाका, ब्लॉग टाका, वेगळ्या प्रकारचा. जसं आता तुम्ही बनवत आहे ते एक झालं आहे. तर आपण आता तू सोशल मीडिया विषयी मला म्हणजे सांगत आहे की तू हे केलं पाहिजे, पण असं काही बिझनेस आयडिया आहे का तुझ्याकडे की जेणेकरून मी एका वर्षामध्ये 1 करोड रुपयापर्यंत पोहोचू शकतो? 1 करोडचं तर माहीत नाही मला, पण असा खूप काही बिझनेस आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही ते कुक्कुटपालन आहे, गावठी ते काय म्हणते मुर्गी, ते एक आहे. बकरा, बोटचं एक आहे. अच्छा. आणि फिश वगैरे आता ते इंटिग्रेटेड आम्ही जर करू 3-4 सोबत, म्हणजे फिश झाला आहे, कुक्कुट झाला आहे आणि गोट म्हणजे बकरा, हे सोबत जर करू तर हळूहळू, म्हणजे मला माहित नाही पहिल्या वर्ष काय होणार आहे, पण तिसऱ्या वर्षात मला वाटते छान कमाई होणार आहे. अच्छा. कारण की हे जेवढं म्हणजे हे आहे ना, म्हणजे बिझनेस कॅशमध्ये होते, म्हणजे उधारीवर नाही राहत, पण नगद कॅशमध्ये तुमचा धंदा होते. अच्छा. तर माझं घरी एक चालू आहे, मला माहित आहे म्हणून. याचं जे रिटर्न आहे, म्हणजे इन्व्हेस्ट जे करतो ना आम्ही, ROI म्हणते, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. म्हणजे जेवढं रिटर्न केलं, म्हणजे इन्व्हेस्ट केलं त्याच्यावर किती रिटर्न येते, ते चांगलं आहे. अच्छा. हो. तर भाऊ, मला एक गोष्ट सांग. मी 3 वर्ष जॉब केली, माझा 30,000 प्लस सॅलरी पण होतं, पण मी ते जॉब क्यूट करून ऑटोच्या धंद्यामध्ये आलो. मी चांगलं केलं की वाईट केलं? काय वाटतं तुला, की मी चांगलं काम केलंय का? मला हे वाटते आपण असं काम करावं, आपला म्हणजे मजा आली पाहिजे आणि स्वतःला चांगला वाटला पाहिजे का हा, आणि मला असं वाटतं, मी करतो. मला असं वाटते भाऊ की माझा प्रत्येक मराठी माणसाने स्वतःचा व्यवसाय चालू केला पाहिजे. कसं आहे माहिती आहे का, मारवाडी गुजराती जे आहे लोक म्हणजे आपल्या मुलांना शिक्षण देते की पढो लिखो का कुछ ना कुछ बिझनेस करो, कुछ ना कुछ व्यवसाय करो. म्हणजे कसं, अगर ते लोक आपल्या मुलांना व्यवसाय सांगू शकते, व्यवसाय शिकू शकते, तर आपल्या मराठी माणसाची जे म्हणजे मानसिकता आहे इतकी खराब कसली असली पाहिजे की पढो लिखो जॉब करो, हा प्रत्येक माणसाचा विचार आहे. तर तुला काय वाटते का हे विचार म्हणजे चांगले आहे का? चांगलं आहे, 100%. का चांगले आहे? नाही, कसे काय म्हणजे चांगले आहे? म्हणजे लहानपणापासून नाही, पण कसं आहे का माहिती आहे का, म्हणजे मी पण बघितलं असं, जेव्हा स्कूल वगैरे संपते ना, ते त्या म्हणजे ते मुलांचं ते दुकानामध्ये घेऊन जाते, ते सांगते का म्हणजे असा धंदा आहे म्हणून. ते आता आपल्याला पण शिकलं पाहिजे. आम्हाला माहित नाही, आता खूप सारे बिझनेस आहे मला माहित नाही, कारण की आम्ही अभ्यास आणि ते 12वी नंतर, मग ग्रॅज्युएशन नंतर आम्ही जॉबला चालू जातो. पण ते लोक जॉबला नाही जात. ते लोक काय करते, 10वी नंतर आणि म्हणजे अर्ली एज्युकेशन मध्ये ते दुकानात जाते, दुकानात जाऊन ते धंदा शिकते. ते आम्हाला भेटत नाही. अच्छा. ते भेटलं पाहिजे. पण भाऊ, मला एक गोष्ट सांग, आपण महाराष्ट्रात असून सुद्धा धंदा करत नाही. आपण 15 वर्ष शिकून फक्त 15-20 हजाराची जॉब करतो, आणि बाहेरल्या स्टेट मधले जे लोक आहे आपल्या स्टेटमध्ये येतात, कारण का त्यांना 100% माहित आहे का आपला स्टेटमध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये कॉम्पिटिशन आहे. मेन पॉइंट हा. आणि ते आपण 15 वर्ष शिकून 15-20 हजाराकडे वळतो, आणि ते धंद्यामध्ये 1-1, 2-2 लाख रुपये कमावते. पण मला एक गोष्ट सांग, अगर ते व्यवसाय करू शकते, आपण का नाही? मला एक गोष्ट सांग, मराठी माणसाला कसली शरम आहे? अरे, व्यवसाय जो आहे ना, व्यवसाय प्रत्येक माणसाने केला पाहिजे, कारण स्वतःच्या पायावर अगर आपण स्वतः उभं राहिलो ना, तरच माणूस सक्सेसफुल होऊ शकतो. मला असं वाटतं थोडा माइंडसेट चेंज व्हायला पाहिजे. लोकांचं माइंडसेट हो ना. थोडा जॉब मध्ये आहे. आता खरं सांगतो मित्रा, मी हे जे युट्यूब चॅनल म्हणजे बनवलं ना, मी जे व्हिडिओ बनवत आहे, माझं स्वतःचं मत असं आहे की मी माझ्या प्रत्येक माणसाला व्यवसायाकडे वळलं पाहिजे. माझ्या प्रत्येक मराठी माणसांनी व्यवसाय केला पाहिजे.
माझा प्रत्येक मराठी माणूस स्वतःच्या जीवावर जगला पाहिजे. मला असं वाटते की माझा अगर मराठी माणूस स्वतःच्या जीवावर अगर जगला ना, तो 10 लोकांना पुषू शकते, तो 100 लोकांना पुषू शकते. अरे जॉब मध्ये तू फक्त 1-2 लोकांची म्हणजे जिम्मेदारी घेऊ शकतो, पण धंदा करशील, बिझनेस करशील, तू 10 लोकांना पुषू शकतो. 100%. त्यासाठी मी विचार केला की जसं मी धंदा करत आहे, हा माझा जो ऑटोचा धंदा आहे, मला असा म्हणजे छोटा वाटते, लोकांना छोटा वाटते, पण माझा एकच धंदा नाही आहे. मी पण अलग अलग ठिकाणी ट्राय करत आहे, पण धंद्यामध्ये. कारण मला असं वाटते की माझी जे लाईफ आहे हे 40-50 हजाराची माझी लाईफ नाही आहे. अगर मराठी माणसांना म्हणजे एक चांगली लाईफ जगायचं असेल ना, तर मित्र कमीत कमी महिन्याला 1 करोड रुपये त्याची इन्कम पाहिजे, मला असं वाटते. काय मत आहे तुझं? नाही, मत तर आहे. मला माहित नाही 1 करोड जे टार्गेट ठेवला पाहिजे, कारण की जसं आम्ही म्हणतो ना का हिंदी में कहावत है कि अगर आप वो पेड़ के ऊपर का सोचोगे तो टहनी तक आओगे, टहनी का सोचोगे तो नीचे आओगे, नीचे का सोचोगे तो कभी ऊपर बढ़ नहीं पाओगे. तो ते आमचं थॉट आहे ते 1 करोडचा पाहिजे, म्हणून आम्ही जवळपास येऊ 1 करोडचा. पण मित्रा, जेव्हा मला असं वाटतं ना, जेव्हा मी महाराष्ट्रात बघतो, आता मी ऑटो चालवतो, पुरा गल्ली गुल्लीने बघतो, तर बाहेरला स्टेटचे जे लोक आहे ना, जे मुलं आहे ना, ते व्यवसाय करू करू यार इतके पैसे कमावतात की आपल्या स्टेटमध्ये इतक्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगा बांधतात, इतके एन्जॉय करतात ना. आपले मराठी माणूस तेच 8 तास 12 तास मध्ये पुरा दिवस फक्त काम काम काम. तर मला एक गोष्ट सांग की आपला मराठी माणूस म्हणजे चेंज होऊ शकते की आपला मराठी माणसाची म्हणजे जीवन असंच जाईल? नाही नाही, तसं काय नाही. थोडा माइंडसेट आता तेच म्हणतो ना, जे माइंडसेट जॉबचं आहे, ते जॉबचा माइंडसेट कसं आहे का माहित आहे का, लोकांना नाही का म्हणजे थोडा कसं आहे इझी मनी, म्हणजे लवकर पैसे भेटत आहे ना, कमी भेटला तरी चालेल, असा आहे माइंडसेट. पण असा थोडा चेंज झाला पाहिजे. तर नाही, मला इझी मनी नाही पाहिजे, मला जास्त मनी पाहिजे. 1 वर्ष लागू दे, 2 वर्ष लागू दे, 3 वर्ष लागू दे, पण मला जास्त पैसे पाहिजे. हे माइंडसेट थोडा आता आहे नाही. मला वाटते थोडा वेळ लागेल, पण होऊन जाईल. अच्छा, तर जे मी चॅलेंज घेतलं 1 वर्षात 1 करोड रुपये कमवायचं, तर तुला काही वाटते का की मी हे चॅलेंज कम्प्लीट करू शकतो? असं आहे म्हणजे ते म्हणतात तेरीचं विन. ते कसं आहे आपला म्हणजे आपल्याला वाटत आहे ना आपण करू शकतो, तर आपण करू शकतो. तर तुला वाटत आहे करू शकते. तर मला माझा मराठी माणसाकडून शुभेच्छा मिळालेली आहे की करोड रुपये 1 वर्षामध्ये कमवू शकतो. तर भाऊ तुझं धन्यवाद. आणि चॅलेंज देतो, अगर 1 वर्षामध्ये 1 करोड रुपये कमावलं, 1 मिलियन फॉलोवर आणि सबस्क्रायबर मी बनवले, तर पक्का भाऊ तुला नागपुरात मी भेटणारच. आणि नागपुरात कधी पण आला ना, मला तू कॉन्टॅक्ट कर. हो हो. चलो मिलते हैं.